can we talk about something really serious? So let's start the video. आज ऑलमोस्ट प्रत्येक फॅमिलीमध्ये अशी एक वुमन असतेच जिला सकाळी उठल्यानंतर एक टॅबलेट घ्यावीच लागते आणि ती टॅबलेट म्हणजे थायरॉईडची. येस, आय एम टॉकिंग अबाउट थायरॉईड. बट हॅव यू एव्हर नोटिस वन थिंग? व्हाय ऑलवेज वुमेन? पुरुषांपेक्षा वुमेन्समध्ये, महिलांमध्येच थायरॉईड का जास्त आहे? या गोष्टीचा कधीही विचार केला आहे तुम्ही? कधी असा विचार आला आहे की पुरुषांमध्ये हा डिसीज का नाही, महिलांमध्येच कसं काय? इज इट जस्ट हॉर्मोन ऑर आर वी मिसिंग समथिंग? ॲक्च्युली ना, प्रश्न हा नाही आहे की तुम्हाला थायरॉईड झाला आहे. प्रश्न हा आहे की हा जो थायरॉईड आहे तो फक्त महिलांमध्येच जास्त का आहे? पुरुषांमध्ये थायरॉईडचं प्रमाण जास्त का नाही आहे? जस्ट इमॅजिन, एका मोबाईलमध्ये 25 ॲप्स सोबत एकत्र चालू आहेत, तर त्या मोबाईलची बॅटरी किती वेळ टिकेल? ऑब्व्हियसली नाही टिकणार. तसंच महिलांच्या शरीराचंही तसंच असतं. घर, ऑफिस, मुलं, नातेसंबंध, मेंटल लोड आणि नंतर ओव्हर थिंकिंग. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्ट्रेस, टेन्शन याने कधीच डायरेक्ट थायरॉईड होत नाही किंवा लगेचच थायरॉईड होत नाही. बिकॉज क्रोनिक स्ट्रेस असेल किंवा कमी झोप असेल किंवा कंटिन्यू स्ट्रेस असेल आणि पोअर लाईफस्टाईल, आणि या सगळ्यांमुळे तुमच्या हॉर्मोन्सवर प्रेशर टाकलं जातं. आणि ज्यांना जेनेटिक टेंडन्सी आहे किंवा ऑटोइम्युन डिसीज आहे, त्या पेशंटमध्ये हे सिम्पटम्स खूप जास्त प्रमाणात दिसू लागतात. म्हणूनच महिलांमध्ये हा थायरॉईड जो डिसीज आहे तो जास्त प्रमाणात दिसून येतो. एक मजेदार गोष्ट सांगते. आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या भारतीय महिलांमध्ये एक रोग आहे, एक डिसीज आहे जो खूप कॉमन आहे, आणि त्या डिसीजचं नाव आहे किंवा त्या सिंड्रोमचं नाव आहे मी ठीक आहे सिंड्रोम. काहीही झालं, कितीही टेन्शन आलं, स्ट्रेस आलं, मी ठीक आहे, मला काहीही झालेलं नाही आहे. सगळ्यांना विचारलं, तू जेवलीस, तू जेवलास, आणि स्वतः चहा बिस्किटावर अख्खा दिवस काढायचा. मी हा व्हिडिओ पुरुष असो किंवा महिला असो सगळ्यांसाठी बनवत आहे. महिलांनो, आपली जी बॉडी असते ना, तिला ॲक्टिंग करता येत नाही. त्या बॉडीला काही जरी त्रास झाला, तुम्ही किती जरी प्रिटेंड करत असाल, शो ऑफ करत असाल की मी ठीक आहे, बट ॲक्च्युअलमध्ये तुमच्या बॉडीला तशी ॲक्टिंग नाही करता येत. ती सिग्नल्स पाठवते तुम्हाला. केस गळणं, थकवा येणं, आपल्या वेटमध्ये चेंजेस होतं, आपल्या पिरियड्समध्ये सुद्धा बदल होतो, आपले मूड स्विंग्स व्हायला लागतात, खूप चिडचिड व्हायला लागते आपल्याला. आणि मग आपण म्हणतो, अरे हे तर अचानक झालं, कसं काय झालं काय माहीत, कुणाच ठाऊक. तुम्ही ना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जे शरीर आहे ना ते मशीन नाही आहे, आणि स्वतःची काळजी घेणं हे काही स्वार्थीपणाचं लक्षण नाही आहे, हे तुमच्या शरीराची गरज आहे. जसं तुम्ही स्वतःचं घर स्वच्छ ठेवता, तसंच तुमच्या शरीराला सुद्धा कशाची गरज आहे हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. युअर लाईफ इज 100% युअर रिस्पॉन्सिबिलिटी. मग नंतर आपल्याला काय झालं की आपण दुसऱ्यांना दोष देतो की माझी कोणी काळजीच करत नाही, माझं कोणी हेच बघत नाही, माझं हेच बघत नाही. तुमचं आयुष्य 100% 100% तुमची जबाबदारी आहे. महिलांना आपल्या वेदना लपवण्यात एवढ्या एक्सपर्ट असतात ना की कितीही त्रास झाला तरी एकच शब्द, मी ठीक आहे. शेवटी ते बिचारं शरीर वैतागून सिग्नल द्यायला लागतं. मला एक समजत नाही, भारतीय महिलांना ना रेस्ट घेणं, आराम करणं एक अपराधीपणा वाटतो. का नाही समजत की शरीराला सुद्धा एक रेस्टची गरज आहे. आपण सगळ्यांचे रिपोर्ट्स विचारतो, पण आपल्या घरातल्या महिलेचा हेल्थ रिपोर्ट कोण विचारतं का? थायरॉईडची गोळी हा प्रश्न नाही आहे किंवा थायरॉईड हा प्रश्न नाही आहे, पण महिलांचं किंवा ज्या व्यक्तीला हा थायरॉईड झालेला आहे ती व्यक्ती इथंपर्यंत पोहोचलीच कशी, प्रश्न हा आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमचे उपचार चुकीचे आहेत, पण मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला विचारा, का हा थायरॉईड झाला, कशामुळे?
महिलांना स्वतःची काळजी कधीच करत नाहीत, कारण त्यांना लहानपणीपासून असं शिकवलं जातं की आधी सगळ्यांचं बघ, आधी सगळ्यांची काळजी घे, मग स्वतःकडे बघ. जेव्हा खूप उशीर झालेला असतो ना, तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि तेव्हा आपलं शरीर म्हणतं बस आता माझ्याकडून होत नाही. महिलांना रोग अचानक होत नाहीत, ते हळूहळू होतात. शरीर त्यांना सिग्नल देतं, पण त्या इग्नोर करतात आणि त्यांना त्याच्यानंतर खूप मोठी किंमत मोजावी लागते. आणि हां, सेल्फ केअर ही कुठली लक्झरी नाही आहे, ही तुमची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. दुसऱ्यांवरती अवलंबून राहू नका की माझी कोण काळजी घेईल. मला तुमचं शरीर आहे, इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी, 100% युअर रिस्पॉन्सिबिलिटी.